पर आतूनच आलाय, पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. हो, स्विच हिट केल्या बरोबर गॅप मध्ये ढकलायचं होतं, परंतु गॅप शोधू शकले नाहीयेत. फिल्डरचं कौतुक करा, विराज त्या ठिकाणी होता. चांगली फिल्डिंग केली आहे, बॉलला स्टॉप केला. आउटफील्ड इतके फास्ट आहे, परंतु त्या 30 सर्कलच्या आतमध्येच बॉलला थांबवलंय आणि तिथून मात्र एकच धाव पाहायला मिळतीये. 52चा पाठलाग करायचा आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र आपण पाहत आहे 6. ओ स्ट्रोक चांगला केला इनफिल्डच्या वरून, डीप मध्ये बॉल चाललाय. ऋषी मोरे पलीकडे आहेत, ते बॉल अडवतात आणि तोपर्यंत चौकार इथून पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 10. 52 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावफलकावरती आल्या त्या 10. एक चौकार आलाय बबलू नजे यांच्या बॅटमधून, एक चौकार आपल्याला इथून पाहायला मिळतो अदनान यांच्या बॅटमधून, आणि 2 धावा, एक सिंगल बबलूच्या बॅटमधून आणि एक नोची. आणि त्यानंतर मात्र आता नेक्स्ट बॉल अक्षय याचा. हो, ऑन साईडला प्रॉपर टायमिंग आहे, बॉल सरळ चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार आहे सर, षटकार सर, चेक केला सर. डायरेक्ट पडद्यालाच हिट झालाय. जी पिंक कलरची पताका आहे तिला हिट झालं. हो, यावेळी एज लागली आहे, शॉट छडमानला जाईव लगावली, परंतु त्यांच्यापासून भरपूर बॉल दूर होता. बॉल सरळ सीमा पार. आणखीन एक चौकार. तब्बल 20 धावा धाव फलकावरती. जी सुरुवात खऱ्या अर्थानं जयेशनं मिळवून दिली होती आरवन टीमला, तशीच सुरुवात आता इथून मिळवून देत असताना अदनान आणि त्याच्या साथीनं बबलू आपल्या टीमला 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धाव फलकावरती आल्यात त्या 20. शेवटचा बॉल. ओ चांगला बॉल पडल्यानंतर राईस झालाय, थोडासा उचले घेतले, बाउन्स घेतल्या बॉलनं. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दामत टीमनं धावा बनवल्यात त्या मात्र 20. बिनबाद 20 धावा धाव फलकावरती. अजूनही जर पाहायला गेलं तर 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि 4 ओव्हरमध्ये आता इथून धावा बनवायच्या आहेत त्या मात्र अगदी आपण पाहताय 32. 20 झाल्यात, 24 बॉल, अजूनही 32 धावसंख्येची गरज आहे. चला मॅच स्टार्ट करा. हो, समोरचा बॉल बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलाय. अदनान पुढे आले होते परंतु लगेच पाठीमागे सरकले. जयेश गोलंदाजी मार्कवरती. ज्या जयेशनं सुरुवात दमदार केली होती, 15 मध्ये 30 धावसंख्येची इनिंग साकारली, तोच जयेश आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिला बॉल त्यानं डॉट टाकलाय. हो, यावेळी स्विच हिट केल्या, पाठीमागे फिल्डर आहेत त्यांच्या हातामध्ये, सोप्पा झेल देऊन बसलेत आणि पहिली विकेट आली आहे कैफ 11 दामट टीमची. फलंदाज बाद होतील बबलू. आणि बबलूच्या जागेवरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय अफजल. अफजल चाललाय बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. आर्यन इथे बोलवलंय, इकडे बोलवलंय, इकडे.
ऑन साईडला खेळला अलॉंग दी कार्पेट. बॉल चालला डीपमध्ये, डीप स्क्वेअर लेगमध्ये. त्या ठिकाणी आपण पाहताय फिल्डर आहेत. एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 21 वरती 21 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील 3 बॉल आतापर्यंत झालेत. चांगला बॉल, चांगलं कमबॅक केलं जयेशनं आतापर्यंत. आपण पाहताय एक विकेट देखील त्याने मिळवली. तो पहिला ब्रेक थ्रू त्यानं मिळवून दिला. त्यानंतर अगदी आपण पाहताय त्यानं डॉट बॉल देखील टाकलेत. एकच धाव त्यानं 4 बॉलमध्ये आतापर्यंत आपण पाहताय. हो, इथे मिस टायमिंग. बॉल बराच काल हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये कॅच करण्यासाठी हो जयेशनं कॅच ड्रॉप केली आहे. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये त्याला कॅच कॅरी करायचं होतं. यष्टीरक्षक देखील त्या ठिकाणी पोहोचले होते. नंतर अगदी आपण पाहताय 3 फिल्डर कॅचसाठी त्या ठिकाणी पोहोचले असताना मात्र जयेशनं तो कॅच घेण्याचा धाडस दाखवलं, परंतु तिथे तो सपशेल नाकाम ठरला. एक सिंगल धाव इथून कंप्लीट होईल. शेवटचा बॉल असेल जयेशच्या. या षटकातील धावसंख्या जाऊन पोहोचले 22. 2च धावा आल्यात आतापर्यंत या षटकामध्ये. हो, शॉर्ट बॉल होता. समोरच्या दिशेनं हॅमर केला. फिल्डर आहेत. पकडली आहे कॅच अक्षयनं. आणखीन एक विकेट. अफजल बाद. अरफाद हो, चांगला बॉल. राज आलाय तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आणि राजचा हा पहिलाच बॉल अगदी आपण पाहतोय बाउन्स करणारा. अगदी पंचांनी देखील इथे मात्र 1 बाउन्स घोषित केला आणि मात्र डॉट बॉलच पाहायला मिळतोय. 22 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली झाली होती KF11 दामट टीमची, परंतु त्यानंतर बबलूची विकेट आली. अदनान नॉन स्ट्राईक एंडवरतीच राहिला. हो, इथे पिकअप शॉट आहे. ऑन साईडला खेळलेत. फिल्डरनं चुकी केली आहे. बॉल हातातून निसटलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि ती कन्वर्ट केली गेली आहे. वेगानं बॉलवरती यायचं होतं. पटकन बॉल उचलून फेकायचा होता. तासामध्ये मात्र हातातनं बॉल निसटला. 2 धावा कंप्लीट. 2 धावेनं धावफलक जाऊन पोचेल 24. आता युटर्न घेतलाय. पूर्णपणे युटर्न घेतलाय मॅचनं. हो, पुन्हा एकदा ऑन साईडला यावेळी पुन्हा एकदा त्याच फिल्डरकडे तेच क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थानं बिझी राहिलेत 2 बॉलवरती. आणि इथून जर पाहिलं गेलं तर धावसंख्या जाऊन पोचेल ती मात्र 25 वरती. एक सिंगलच धाव आली आहे. राजनं देखील चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. आपण पाहता 3 बॉल त्यानं टाकलेत. 3 बॉलमध्ये फक्त 3च धावा त्यानं खर्च केल्यात. हो, इथे देखील फुल लेनचा बॉल चॉप केलाय, परंतु बॅक टू द बॉलरच जाईल. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच हळूहळू पण खऱ्या अर्थानं फसत चालली आहे दामट टीमसाठी आणि त्या मॅचवरती पकड मात्र मजबूत करते ती R1 टीम. ऑन साईडला दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव घेताना फलंदाज इथून मात्र बाद. अरफात
दुसरीला. चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त बॉलिंग केली आहे. अगदी आपण पाहता या ठिकाणी राजनं देखील धावसंख्या तिथेच स्थिर अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती मात्र 26 वरती 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. टार्गेट 52चं आहे. अर्ध टार्गेट कंप्लीट झालं आहे, अर्ध टार्गेट बाकी आहे. परंतु जर विचार करायला गेलो तर पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर उर्वरित 2 ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या, 7 धावा आल्या. इतकी चांगली बॉलिंग, इतका चांगला पलटवार इथे आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवात दमदार झाली होती, परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर आता मात्र थोडीशी लडखडताना पाहायला मिळतीये ती दामट टीम. आता 12 बॉल आणि 26 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे प्रति षटक 13 धावा बनवायच्या आहेत त्या दामट टीमला. 12 बॉल 26 धावसंख्येची गरज. परंतु गोलंदाजीसाठी आता पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल जयेशने खऱ्या अर्थानं तो कमबॅक टीमला मिळवून दिलाय. जबरदस्त बॉलिंग केली जयेशनं, यू टर्न घेतला मॅचला. अगदी आपण पाहताय तो जयेश आता पुन्हा एकदा 2 धावा दिल्या होत्या आणि 2 विकेट्स त्याने मिळवल्या होत्या. तो सेकंड स्पेलमध्ये आलाय 4थ्या ओव्हरमध्ये. हो जयेशचा आखूड टप्प्याचा बॉल त्याला पाठवून दिलाय, शॉर्ट टर्म पुल केलाय, बॉल सीमा पार, षटकार. 26 पाहिजे होत्या 12 बॉलमध्ये. पहिल्याच बॉलवरती षटकार आला, म्हणजे 11 मध्ये बनवायचे आहेत आता 20. 11 बॉलमध्ये 20 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. काय पिक केलं बॉलला, बरोबर अगदी मिडल ऑफ दी बॅट झाला, बॅटच्या बरोबर मधोमध बॉल आला आणि त्यानंतर मात्र त्याच्यावरती षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता 11 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32. 11 बॉल आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. बॅक टू द बॉलर, ड्राईव्ह केलाय, डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. 10 मध्ये आता 20. प्रत्येक बॉलवरती समीकरण बदलताना पाहायला मिळेल, इक्वेशन चेंज होईल. आता 10 बॉल 20. हो पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. इथे फिल्डर आहेत अगदी आपण पाहताय मिड ऑफ मध्ये, परंतु स्वतः गोलंदाज तिथे पोहोचलेत. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट झाली. एक धाव आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हो ताबिशा बाट मधून चाबूक शॉट, सीमा पार, षटकार. आणि या शॉट साठी खऱ्या अर्थानं हा खेळाडू ओळखला जातो. दमदार बॅटिंग, आपल्या पट्ट्यात आलं का कार्यक्रम फिक्स. षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 39 वरती. 8 बॉल आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. हो एज लागली आहे, पाठीमागे फिल्डर आहेत, परंतु कॅच नाही मिळणार कारण की दूर होता बॉल. परंतु सिंगल जरूर मिळेल. 8 मध्ये 13 बनवायच्या होत्या, आता 7 मध्ये बनवायच्या आहेत त्या 12. धावसंख्या जाऊन पोहोचले 40. 7 मध्ये अजूनही 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके आलेत जयेशच्या विरोधामध्ये. एक अदनानच्या बॅटमधून आला, एक ताबिशच्या बॅटमधून आला आणि आता मात्र 7-12.
हा आकडा आता आपल्याला पाहायला मिळतोय. 7-12 बरेचसे मालामाल झाले आणि बरेचसे कंगाल. ओ फटका समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ आणि लॉंगांच्या मधोमध, परंतु लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतात. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट होतीये. आता समीकरण इक्वेशन बदलेल. येणारे बॉल शिल्लक असतील ते 6 आणि धावा बनवायच्या आहेत ते 11. 6 बॉल 11 धावसंख्येचं इक्वेशन आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आता शेवटच्या ओव्हरसाठी कोणता गोलंदाज ओ खराब बॉल आणि त्याच्यावरती हा चौकार. 9+4 5 धावा धावफलकावरती ऍड होतील. ना दिवाळी ना दसरा बोनसचा धावा. 5 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 22चा चौकार आणि +9 5 धावा धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचले 46. आता बनवायचे आहेत त्या 6. 11 बनवायच्या होत्या, आता 6 मध्ये बनवायचे आहेत त्या 6. सॅकिंग एंडवरती अदनान. नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा, गोलंदाज प्रवीणचा. चुकी झाली हवे प्रवीण कडून. हो इथे स्ट्रोक तर खेळलाय, मिस टायमिंग राहिलाय. फ्रीडचा बॉल आहे आणि विकेट मिळणार नाही हे माहिती आहे अदनानला, म्हणून तो फ्री माइंडनं मात्र हा स्ट्रोक खेळला होता. आता 5 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. पाच बॉलमध्ये 5 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे कंपल्सरी चेस सर करावाच लागेल. 5 मध्ये 5 बनवाव्याच लागतील. हो चांगला बॉल, चांगला बॉल. यावेळी अगदी आपण पाहताय पुन्हा एकदा कमबॅक करतोय गोलंदाज प्रवीण. एक खराब बॉल आला म्हणून काय झालं, मॅच संपलेली नाहीये, कारण की माझे अजून 5 बॉल बाकी आहेत. त्यानं टाकलाय डॉट बॉल. 4 मध्ये आता बनवायचे आहेत 5. ताबिश स्ट्रायकिंग एंडवरती एक षटकार ताबिशच्या बॅटमधून आलाय. हो यावेळी ऑन साईडला फटका खेळलाय. गॅप शोधलीये का फिल्डर त्या ठिकाणी. अक्षय प्रयत्न करतात, एफर्ट चांगले. बॉल आतमध्ये ढकललाय. 2 कंप्लीट झाल्यात. तिसरीसाठी पलटतोय. हो तिसरी देखील कंप्लीटच झाली आहे. 3 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन विकेट. आता मात्र समीकरण आता बदलेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 49. अजूनही 3 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे 2. 3 बॉल आणि 2. हो हलक्या हातानं स्केअर केला. एक तर कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु दोनही एंडला थांबलेत. नकार दिलाय, कारण की आता 2 बॉल आहेत आणि एकच धाव बनवायची आहे. स्कोर तर लेवल झालाय, परंतु एक कंपल्सरी बनवावी लागेल. काय मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, जबरदस्त. वाकद चषक 2025चा हा थरार, हे दबाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
दामत टीम खऱ्या अर्थानं तो संघर्ष करत होती दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये. तो संघर्ष खऱ्या अर्थानं चौथ्या षटकामध्ये थोडासा समाप्त झाला आणि पाचव्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर मात्र ही मॅच आता येऊन पोहोचली आहे 2-1. हो, हाल बॅटची कडा ड्राईव्ह तर लगावली होती परंतु बॉल निसटला. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे दाखल झाला आणि इथून चौकारानं मॅच फिनिश केली होती ताबिशनं. मॅच जिंकली KF11 दामत टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम. R1 दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे साथी स्कोरर निशू आम्हाला सांगतील. साथी स्कोरर निशू. सतरा बॉलमध्ये 32 धावा